हॅलो, वेलकम टू BR मोरे व्लॉग्स. आणि आज आम्ही सर्व आनंदी आहे बिकॉज आज आमच्या घरी एक नवीन पाहुणा आलेला आहे. आता तो पाहुणा कोण आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवतच आहे. आणि आज अजून एक स्पेशल कारण म्हणजे माझ्या सासऱ्यांचा वाढदिवस आहे. सो त्यानिमित्त आम्हाला त्यांनी सरप्राईज दिलेला आहे. म्हणजे खरं तर आम्ही द्यायला पाहिजे, पण इथं उलटं घडलेलं आहे. त्यांनी आम्हाला सरप्राईज दिला आहे आणि ते सरप्राईज काय आहे हे मी तुम्हाला पुढे दाखवते. ॲक्च्युली झालं असं की गेटचा आवाज आला आणि आम्ही बाहेर आलो की नेमकं काय झालं पाहिलं तर आमच्या कंपाऊंडमध्ये एक नवी कोरी स्कूटी लागलेली होती आणि ती माझ्या सासऱ्यांनी आम्हाला गिफ्ट केलेली होती, तेही बजाज चेतक कंपनीची. इतनी खुशी इतनी खुशी इतनी खुशी मुझे आज तक नहीं। किट्टू माऊ, ही कोणाची स्कूटी बेटा? कोणाची गाडी का? त्यानंतर राहुलचा कंट्रोल बिलकुल आवरत नव्हता. म्हणजे त्यांना असं होत होतं की कधी चाबी घेतो आणि हिला बाहेर घेऊन जातो असं. हे आहे पूजेचं ताट आणि त्या दिव्यामध्ये वात घालण्याचा खूप सारा प्रयत्न केला मी, पण ती वात काही जातच नव्हती. आणि अथक प्रयत्नानंतर यश मिळालं. ती वात त्या दिव्यामध्ये गेली आणि नंतर आम्ही सर्व बाहेर जाणार होतो गाडीची पूजा करण्यासाठी. बरोबर बसला तो. त्यानंतर आम्ही गाडीला हार वगैरे टाकून गाडीची पूजा करणार आहोत आता. ओके लाव. त्यानंतर सर्वात आधी आईंनी पूजा केली गाडीची. तिला कुंकू वगैरे लावून काय ते पाणी टाकतात चाकावर तसं केलं आणि गाडीची पूजा सर्वात आधी त्यांनी केली. आणि त्यानंतर मी गाडीची पूजा केली, गाडीला कुंकू लावला आणि थोडेफार फुलं टाकून गाडीची मस्तपैकी पूजा करून घेतली. चालू करले की नाही? नाही रे, तिथं बरोबर पासिंग शिवाय नाही टाकता. पासिंग त्यानंतर सर्वांचे तोंड गोड केले पेढ्याने. माऊ फुलं खाते, फुलं खाते. काय माय कपाल खाऊ खा ना, अर्धा खा. No means no. त्यानंतर सोनूंनी स्कूटी बाहेर काढली आणि आम्ही एक एक करून सर्वांनी गाडीचा मस्तपैकी चक्कर घेतला.
पापा आणि नंतर मी सुनांना वाटलं की मलाही चालवायचं आहे. सो मी वॉल कॉम्पाऊंडमध्ये तिथल्या तिथं गाडी चालवली. सोडून दे, घे मागे. हा. कारण मला अजूनपर्यंत गाडी काय सायकल सुद्धा येत नाही म्हणून. आणि मी प्रयत्न करते की लवकरात लवकर मी स्कूटी शिकेल आणि त्याचा व्लॉगसुद्धा तुम्हाला सर्वांना टाकणार आहे. प्रोफेसर स्नेप. शृंगारले मेडिओसा. आणि आम्ही इथं स्कूटीचं नामकरण केलं आणि सर्वांच्या अनुमते आम्ही स्कूटीला वेनम असं नाव दिलेलं आहे. We are Venom. इथं आमची बासुंदीसाठी दूध आटवायला आम्ही गॅसवर ठेवलेलं आहे. आणि आज दिवसभर असं झालं की माझ्या सासऱ्यांच्या ओळखीचे त्यांच्या स्टॉपचे सर्व जे मेंबर होते ते थोड्या टायमाने येत होते आणि सोबत केक आणायचे आणि मग कट करून त्यांचा बड्डे सेलिब्रेट करायचे. सो दिवसभर हेच चाललं. Happy birthday to you. Happy birthday to you. चला तर ब्लॉगचा एंड करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ज्याप्रमाणे तुम्ही फॅक्टरीवाल्या व्हिडिओला खूप सारं प्रेम दिलं त्याप्रमाणे असंच प्रेम द्या आणि या व्हिडिओला सुद्धा लाईक शेअर आणि कमेंट करा. तोपर्यंत बाय बाय.